नमस्कार मित्रांनो. खरंच आजकाल काय होईल आणि कधी होईल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजीनगर जवळच्या खवड्या डोंगावर घडलेली घटना तर तुम्हाला माहीतच असेल, पण यातून मला एक वेगळ्या मुद्द्यावर बोलायचं आहे. आजकाल मुलांमध्ये एक गोष्ट जास्त पाहायला मिळते. कोणाकडे महागडा फोन आहे, कोणाकडे महागडं गॅजेट आहे, मग मला पण तेच पाहिजे. त्याच्याकडे आहे ना, मग माझ्याकडे का नाही. पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, प्रत्येक फॅमिलीची सिच्युएशन ही वेगळी असते. आपल्या आईवडिलांची कॅपॅसिटी काय आहे, आपले आईवडील आपल्या मुलांसाठी किती गोष्टी करतात, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय हवं आहे याचा विचार करतात. मग एखादी गोष्ट आपल्याला लगेच मिळाली नाही म्हणून एवढा हट्ट का, एवढा राग का. आणि पॅरेंट्सनीसुद्धा मुलांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्यापेक्षा कधी कधी नाही हे ॲक्सेप्ट करायला मुलांना शिकवलंच पाहिजे. कारण लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या मनासारखी मिळेलच असं नाही, पण जे मिळालं त्यात समाधानी असावं. त्याला हँडल कसं करायचं हे शिकणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि सिच्युएशन कोणतीही असो, काही झालं असेल, एक क्षण थांबा, स्वतःच्या मनाला विचारा, मी जे करतोय ते बरोबर आहे का याचा विचार करा. आपल्या माणसांशी बोला, डिस्कस करा. कारण सिच्युएशन ही कधीही बदलू शकते, पण गेलेले आयुष्य परत येत नाही. आपल्या आईवडिलांसाठी त्यांना मुलं सर्वात इम्पॉर्टंट असतं. फक्त एवढंच सांगायचं आहे, कोणताही राग असो, कोणताही हट्ट असो, आपल्या माणसांपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.